फडणवीसांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर फडणवीसांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या व्हिडिओत ते म्हणाले होते की मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पे घर मत बना लेना, मैं समंदर हूं लौटकर वापस आऊंगा। महाराष्ट्राच्या विधानसभेत उद्धव ठाकरेंनी फसवलं होतं। खरंच पुन्हा देवेंद्र फडणवीस हे वापस आले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिसऱ्यांदा शीर्ष नेतृत्वाने विश्वास का ठेवला? महाराष्ट्राची कमान त्यांच्या खांद्यावर का देण्यात आली? त्यामागची काही कारण आहेत, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला राज्यात ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या 54 वर्षीय ब्राह्मण नेत्याला पक्षाने मान्यता दिली आहे। मुख्यमंत्री राहिलेले ते राज्यातील दुसरे ब्राह्मण नेते आहेत आणि पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत। त्यांच्या आधी शिवसेनेचे मनोहर जोशी हेच ब्राह्मण नेते राज्याचे मुख्यमंत्री होते। भाजपने एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या संयमाचं फळ त्यांना दिलंय। 2019 मध्ये महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीचा विजय झाला होता, पण निकाल आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी निवडणूक पूर्व युती तोडली। त्यामुळे फडणवीस सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यापासून वंचित राहिले। मधल्या काळात अजित पवार यांच्या सोबत त्यांनी सरकार स्थापन केलं असलं तरी ते काही तासातच पडलं। उद्धव ठाकरे यांचा पक्ष 2.5 वर्षांनी फुटला तेव्हा फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वाटलं होतं। मात्र त्यांनी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करून घेतलं। उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी 2.5 वर्ष तन्मयतेनं काम केलं आणि कधीही पदावनती झाल्याची खंत केली नाही। शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्री बनण्यास सांगितलं। फडणवीस यांना यात अजिबात रस नव्हता। ही काळाची गरज असून महायुतीचं सरकार नीट चालवायचं असेल तर त्यांच्यासारखा नेता त्यात सहभागी होणं गरजेचं आहे, असे संकेत त्यांच्या नेतृत्वाकडून मिळाले। त्यांनी नेतृत्वाच्या सूचना स्वीकारल्या। याचा आपल्या वैयक्तिक राजकीय प्रतिमेवर कसा परिणाम होईल याचा त्यांनी कधी विचार केला नाही। त्यांनी पक्षाच्या आदेशाचं पालन केलं होतं। महाराष्ट्रातील एक प्रभावशाली नेत्याच्या घरातून फडणवीस इथपर्यंत पोहोचलेत। त्यांचे वडील गंगाधर फडणवीस हे आधी जनसंघ आणि नंतर भाजपशी संबंधित होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक भाजप नेते त्यांना राजकीय गुरु म्हणतात। फडणवीस यांचे वडील आणि काकू दोघेही आमदार राहिले होते, पण फडणवीस यांनी निवडणुकीच्या राजकारणाला सर्वसामान्य नगरसेवकापासून सुरुवात केली आणि नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले आणि 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री आणि 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री झाले। पण त्यांच्यावर कधीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही। तर 1999 पासून ते विधानसभेत काम करत आहेत। महाराष्ट्रात यावेळी भाजपचा मोठा विजय अत्यंत महत्वाचा आहे, कारण लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर हा विजय मिळालेला आहे। अवघ्या 5 महिन्यात त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आणि महायुतीला राज्यातील निवडणुकीचं चित्र बदलण्याचं यश आलंय। त्यांनी आपल्या सामरिक कौशल्याने मराठा आंदोलन आणि विरोधकांचे सर्व नकारात्मक नेरेटिव्हला हाणून पाडले। गोष्टी स्वीकारण्याचा आणि मोजून निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे पक्षाचा त्यांच्यावर विश्वास आणखीन वाढला। 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या केंद्रस्थानी आले होते। त्यानंतर ते महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष होते। त्या निवडणुकीत मोदी लाट आली होती आणि त्या लाटेला महाराष्ट्रात धार देण्यात फडणवीसांचाही मोठा वाटा होता। देवेंद्र फडणवीस यांची विकासाला महत्व देणारा नेता अशी ओळख आहे। ते राज्यातील मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना चालना देण्यासाठी ओळखले जातात, ज्यामुळे त्यांचा विशेष प्रभाव शहरी तरुणांवर वाढला। खुद्द पंतप्रधान मोदी हे विकासाला प्राधान्य देण्यासाठी ओळखले जातात, त्यामुळे फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात त्यांच्या प्रतिमेचाही मोठा वाटा झाला। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय, आरोग्य, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।